महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचे गाव करणं अशी संकल्पना मी गेल्या वर्षीपासून राबवायला सुरुवात केलेली आहे. या योजनेत मांगर हे पहिलं मधाचं गाव झालं, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं पाटगाव हे दुसरं मधाचं गाव झालं. अशीच गावं प्रत्येक जिल्ह्यात करणं असा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. राज्य शासनाने त्याच्यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून 5 कोटी 10 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यात मंजूर केलेले आहेत. आणि त्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यातली गावं घेतलेली आहेत. त्याच्यात नगर जिल्ह्यातलं अकोले तालुक्यातलं गुडदावणे जे गाव आहे हे गाव आम्ही मधाचं गाव करायला घेतलेलं आहे. त्या गावी आज प्रत्यक्ष कार्यक्रम होता. तिथे 25 मधपाळांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज तिथे मधपेट्या वितरणाचा कार्यक्रम होता. 125 पेट्यांचं वितरण आम्ही आज त्या गावात केलेलं आहे. मधाचं गाव झाल्यामुळे संपूर्ण ग्रामीण जीवनाला त्या गावच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मोठी उभारी मिळणार आहे आणि त्यातनं रोजगार निर्माण होणार आहे. आणि त्या निमित्ताने हनी टुरिझम मधु पर्यटन सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात होईल. कारण भंडारदरा तिथे जवळ आहे, हरिश्चंद्रगड जवळ आहे, कळसुबाई जवळ आहे. त्यामुळे मधु पर्यटन वाढेल, अनेक पर्यटक त्याच्यात जातील आणि लोकांना शुद्ध सेंद्रिय मध हा त्या गावात मिळेल. याचा मुख्य उद्देश एकूण महाराष्ट्रात मधक्रांती होण्याच्या दृष्टीने मधाचं गाव एक पाऊल आहे आणि तो आमचं राज्य खादी आणि मंडळ करत आहे.